शुभं करोति। विनीतची आई, श्रेयाचं विनीतवर खूप प्रेम आहे आणि त्यांच्या प्रेमाचं फळ तिच्या पोटात वाढतंय. आई तुम्ही म्हणाल ते करीन मी, घरातली सगळी कामं करीन. बाबा मी तुमच्या मुलीची आयुष्यभर सवत म्हणून या घरात राहील. ती सख्या बहिणीसारखं प्रेम करीन तिच्यावर. चला चला, आता इथे राहण्यात काही अर्थ नाहीये. चला. आई थांब, जाऊ देत त्यांना. तू काय किमया, का आलीस तिथे विष कालवायला? श्रेयाचा आणि तिच्या बाळाचा स्वीकार करा, नाहीतर मी पोलिसात गुन्हा दाखल करेन. आई, आई तू काळजी करू नकोस. ए तुम्ही करा तुम्हाला काय करायचंय ते. चला निघा आता. निघतोच आहोत, पण तुमच्या वरातीची तयारी करायला. अशी वरात काढू की सगळं जग बघत राहील. आई आता तू म्हणशील तो शब्द प्रमाण, तू म्हणशील तेच मी करीन. भरून पावले रे बाळा, खूप बरं वाटलं तुझं बोलणं ऐकून. मला वाटलं त्या श्रेया किमयाच्या बोलण्याने पागळतोस की काय. काही काय पण नाही, माझी ममता इतकी कच्ची नाही की त्या दोघींच्या फूस लावण्याने माझा मुलगा माझा ऐकणार नाही. नटव्या मेल्या. नाहीतर काय, आल्या मोठ्या शहाण्या वरात काढणाऱ्या. वरात काढणार म्हणजे नक्की काय करणार आहे त्या? पण एक नक्की की विनीतच्या आईला आता कायद्याचा बडगा दाखवायलाच लागणार. म्हणजे पोलीस PSI शिंदे माझ्या ओळखीचे आहेत. आता कॉन्टॅक्ट करतो, मस्त दमात घेते. नको नको शशू, अरे खऱ्या पोलिसांना आपण गरज लागेल तेव्हा नंतर बोलवू. हे बाई किमया, आता खरा दिसणारा पोलीस कुठून आणणार ग? शोधा म्हणजे सापडे. अरे काय भारी पोलीस सापडला. कोण? अरे सांग ना कोण. निशांत, अँग्री यंग मॅन. कसला वाटेल माहितीये का? नाही नको. मी फोन करून आले. अगो किमया कुठे चालीस? मी स्वप्नाबाई सांग इथे. काय लगेच चालली मागे. निशाची फोनवर बोलायला गेली असेल ती. काय झालं किमया? काही नाही, मी पाणी पिऊन येते. काही नाही ग, क्रेडिट मिळवण्यासाठी योग्य वेळी आजारी पडते किमया. पण प्राची वहिनी, आज खोकताना तिच्या तोंडातून रक्त आलं. तुला कसं कळलं? मी पाहिलं तिच्या रुमालावर लागलेलं रक्त. ती गेली ना तेव्हा चुकून रुमाल तिथेच विसरून गेली. चुकून विसरली नाही नेहा, मुद्दाम तिथे विसरून गेली. पण असं नाकातून तोंडातून रक्त कसं येऊ शकतं? ह्या मागेही काहीतरी असणार. शोधावं लागेल नेमकं काय आहे ते. आज दिवसभर मी तुझं गाणं गुणगुणत होतो. माझं? त्या दिवशी तू गुणगुणत होतीस ना, माझ्या घरात खुशखोरी केली होतीस तेव्हा. कुठलं रे? आठवत नाहीये. हे सगळं आठवत आहे तुला? म्हण ना परत एकदा, मला ऐकायचंय. खरंच आठवत नाहीये. तू म्हणून दाखव. अगं ते मेरा साया, तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा. असं नाही, सुरात सुरात म्हणून दाखव. त्या दिवशी मी मूड मध्ये नव्हतो म्हणून तुझे सूर अर्धवट ऐकले मी, पण मनात रेंगाळत राहिले. आणि अर्धवट रेंगाळत राहिलेले अस्पष्ट सूर खूप त्रास देतात. प्लीज म्हण ना एकदा ते गाणं. शुभं करोति।